वेळप्रसंगी जेलात जाऊ मात्र शहर दूषित होऊ देणार नाही, एकता समर्थ. तर मूळ शहर गेरूनगर म्हणून ओळखले जाईल. मूळ प्रतिनिधी कुमुदिनी भुयर. गेल्या काही दिवसांपासून मूळ रेल्वे स्थानकाजवळ प्रस्तावित मालधक्का उभारून सुरजागड येथील लोह खनिजाची देशभर वाहतूक करण्याची योजना सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या योजनेसाठी काही राजकीय नेत्यांकडून मदत केली जात असल्याचा आरोप असून या पार्श्वभूमीवर मूळ शहर बचाव संघर्ष समितीच्या वतीने मालधक्का हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहर प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन समितीने केले आहे. मूल येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला. नगराध्यक्षा एकता प्रशांत समर्थ यांनी भ्रमणध्वनीवरून आयोजित पत्रकार परिषदेत आंदोलनाचा इशारा देत कोणत्याही परिस्थितीत मालधक्का होऊ देणार नाही आणि वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करू, जेलमध्ये जायलाही घाबरणार नाही अशी ठाम भूमिका व्यक्त केली. प्रस्तावित मालधक्का उभारल्यास स्थानिकांना अपेक्षित रोजगार मिळणार नसून केवळ काही स्वार्थी घटकांना लाभ होणार असल्याचा आरोप करण्यात आला. रोजगाराचे आमिष दाखवून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. मालधक्क्यामुळे मूळ शहराला जल प्रदूषण, वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषणाच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल. परिणामी सध्या स्वच्छ आणि विकसित शहर म्हणून ओळख असलेले मूळ शहर गेरू शहर म्हणून ओळखले जाण्याची भीती व्यक्त केली आहे. प्रस्तावित मालधक्का हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन लगत असून या परिसरात वाघ, अस्वल, बिबट यांसारख्या वन्य प्राण्यांचा वावर आहे. हा भाग वन्यजीवांच्या स्थलांतर मार्गाचा भाग असल्याने मालधक्का उभारल्यास वन्यजीवांचे नुकसान होण्याची तसेच मानवी वन्यजीवन संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. मूळ शहरातून सुरजागड येथील लोह खनिज वाहतुकीसाठी प्रस्तावित केले रेल्वे मालधक्का तात्काळ रद्द करण्यात यावा अशी ठाम मागणी मूळ शहर बचाव संघर्ष समितीने केली आहे. अन्यथा विविध स्वरूपात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला आहे. या पत्रकार परिषदेला समितीचे पदाधिकारी, सदस्य तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. एक विशेष ठराव मंजूर करणार आहोत आणि या व्यतिरिक्त मी सांगू इच्छिते की आज मूल रेस्ट हाऊस इथे मूल बचाव मालधक्का हटाव या संघर्ष समितीकडून आयोजित पत्रकार परिषद होती. त्यामध्ये प्रामुख्याने मूलच्या जनतेच्या हिताचे प्रश्नावर चर्चा करण्यात आली आणि मालधक्का जर झाला तर अपघाताचं प्रमाण जास्त होऊन लोकांच्या आरोग्याचा सर्वात मोठा जटिल प्रश्न हा उभा राहील. यावर चर्चा करून हा मालधक्का मूलमध्ये झाला नाही पाहिजे याकरता संपूर्ण संघटना, सर्व जनप्रतिनिधी, नगर परिषदेचे अध्यक्ष, पदाधिकारी, विविध संघटना आणि उद्योगांचे सुद्धा प्रतिनिधी हजर होते आणि त्या लोकांनी एक सकारात्मक चर्चा केल्यानंतर असं त्याच्यातून निष्कर्ष निघाला की जर मालधक्का हा मूलमध्ये जर झाला तर हा अतिशय विनाशकारी मुद्दा असून तो झाला नाही पाहिजे. या सर्वांनी एक मताने सर्वांनी त्याच्यावर ठरावच पारित केला असं समजा. यामध्ये माननीय अध्यक्ष एकताताई समर्थ यांनीसुद्धा आमच्या नगर परिषदकडून हा मालधक्का झाला नाही पाहिजे याची ग्वाही दिली आणि त्यांनी म्हणजे स्वतःची मंजुरी दिली आणि मनापासून त्यांनी आभार व्यक्त केले की ही मालधक्का मूलमध्ये नको, जनहिताचा आदर करा आणि मालधक्का होऊ देऊ नका असं सुद्धा सांगितलं. यामध्ये विविध स्तरातील संघर्ष समितीचे सदस्य आणि पत्रकार यांनी आपापले मनोगत व्यक्त केले आणि मालधक्का हा झाला नाही पाहिजे यासाठी सर्वांची एकमताने संमती झालेली आहे.